नवापूर आश्रमशाळा मृत्यू प्रकरण. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर निष्काळजीपणासह गंभीर आरोप होत आहेत. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत निवेदनही देण्यात आले आहे. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आश्रमशाळेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ब्रायन राहुल गावित या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. 4 एप्रिल 2026 रोजी शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्याने या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष दौलत दरोडा यांना निवेदन देत दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार विद्यार्थी 3 एप्रिलपासून बेपत्ता असतानाही शाळा प्रशासनाने कोणतीही शोध मोहीम राबवली नाही, पोलिसात तक्रार देखील केली नाही आणि पालकांना वेळेवर माहिती दिली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार मृत विद्यार्थ्याला शाळेच्या व्यवस्थापकाकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून गंभीर गुन्हा दडपण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत विद्यार्थ्याचे वडील राहुल दत्तू गावित आणि आई निशाबाई राहुल गावित तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान दौलत दरोडा यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून संबंधित आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. INDTV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट. केला बंधारे या आश्रमशाळामध्ये ब्रायन राहुल गावित राहणार सोडकडके या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असं दाखवलं जाते. परंतु आमचा सरळ आरोप आहे की त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने मारण्यात आलेला आहे आणि त्याची साक्ष हा जो विद्यार्थी उभा आहे हा साक्ष देतो आहे की सैंदाने नावाचा जो तिथे शिक्षक आहे त्या शिक्षकाने त्याला मारलेला आहे. त्या मारत असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला त्या टाकीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की 2 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि सैदाने नावाचा जो काही शिक्षक आहे त्याला अटक व्हावी. त्याला जर अटक केली तरच ते बाहेर पडेल. जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या शहरा लागणार नाही. आम्ही हीच मागणी केलेली आहे की सैदानेला लगेच 2 दिवसात अटक करा. जर अटक झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाले त्याला सर्वस्व जबाबदारी हे बंधारे आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार राहतील आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील. हे आज आम्ही सनकरकेच्या पालक आणि गावकरीच्या वतीने देत आहोत.